पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दाबोसा धबधब्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित काचेच्या स्कायवॉकचे 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी अधिकृत उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसह गर्दीचे व्यवस्थापन, वाहनतळ, प्रवेश क्षमता आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया निश्चित झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दाबोसा धबधब्याच्या पर्यटनाला आणखी मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात दाबोसा धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरतो. धबधब्याच्या विहंगमय दृश्याचा थरारक अनुभव घेता यावा यासाठी काचेचा पूल अर्थात स्कायवॉक उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे बांधकाम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असले तरी पर्यटकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या काही बाबी अद्याप पूर्ण होणे बाकी असल्याने स्कायवॉक सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला नव्हता. स्कायवॉकच्या सुरक्षतेसह आवश्यक सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी 6 ऑगस्टला पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्कायवॉकची सुरक्षा, पर्यटकांची क्षमता, गर्दी नियंत्रण, वाहनतळ आणि इतर पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकृत उद्घाटन होण्यापूर्वी काही नागरिकांना स्काय वॉकवर प्रवेश दिल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली. 15 ऑगस्टच्या उद्घाटनापूर्वी कुणालाही स्काय वॉकवर प्रवेश देऊ नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत प्रवेश दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. स्काय वॉकवर पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुलाची नियमित तपासणी, पर्यटकांच्या हालचालींवर नियंत्रण आणि सुरक्षित प्रवेश निर्गमन व्यवस्था यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. एका वेळी स्कायवॉकवर किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा, प्रत्येक गटाला किती वेळ थांबण्याची परवानगी द्यायची आणि प्रवेश शुल्क किती असावेत याचे नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी एका ठिकाणी होऊन सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये यासाठी क्षमतेनुसार प्रवेश व्यवस्था ठेवली जाणार आहे. दाबोसा धबधब्यावर पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने वाहनतळाचा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. स्कायवॉकच्या उद्घाटनापूर्वी पार्किंग व्यवस्था, लेन मार्किंग आणि गर्दीचे योग्य नियोजन पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांची वाहने, पायी जाणारे नागरिक आणि स्कायवॉक कडे जाणारी गर्दी यांचा स्वतंत्रपणे समन्वय साधण्यावर भर देण्यात येणार आहे. वन विभागानेही पर्यटन स्थळी सक्रिय सहभाग घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच परिसराची नियमित पाहणी करण्यासाठी गरजेनुसार वनरक्षकांची नियुक्ती करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. पालघर जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी रुपयांच्या निधीतून दाबोसा धबधब्याजवळ हा काचेचा पूल उभारण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याने पर्यटकांमध्ये या स्काय वॉक बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या स्काय वॉक मध्ये 11 फूट व्यासाचा गोलाकार भाग आहे आणि सुमारे 5 मीटर लांबीचा चालण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. काचेच्या पुलावरून धबधब्याचा आणि सभोवतालच्या निसर्गाचा अनुभव घेता येणार असल्याने हे ठिकाण पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे. स्कायवॉक बरोबरच दाबोसा धबधबा परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी आरक्षण कक्ष, कार्यालय, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम आणि स्वतंत्र प्रसाधन गृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ स्कायवॉकच नव्हे तर संपूर्ण पर्यटन स्थळ अधिक सुविधायुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा पर्यटकांना सुरक्षित आणि आनंददायी अनुभव मिळावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.
उद्घाटनापूर्वी प्रलंबित असलेल्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दाबोसा स्कायवॉकचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली असली तरी सुरक्षेची कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने सर्व उपाययोजना पूर्ण करूनच हा पूल खुला करणे गरजेचे आहे. 15 ऑगस्टला उद्घाटनानंतर पर्यटकांसाठी स्कायवॉक खुला झाल्यानंतरही नियमांचे पालन, क्षमतेनुसार प्रवेश आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन हेच सुरक्षित पर्यटनाचे खरे गमक ठरणार आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.